मंत्राने अग्नी पेटवणं, ह्याला असं म्हटलं जातं. होम पेटवणं, मंत्र म्हणणार आणि इथं अग्नी प्रज्वलित होणार. आपल्याला माहिती आहे जनरली माचीस किंवा लायटर असं वापरलं जातं, त्यानेच आग पेटू शकते. पण इथं मी जे साहित्य वापरणार आहे ते पूजेचं साहित्य वापरणार आहे, ज्याच्यामध्ये हा कापूस टाकलेला आहे आणि खरं तर त्याच्या हळदी कुंकू इथं बुक्का दिसतो आहे, तर असा बुक्का टाकलेला आहे. आणि अजून एक दुसरं हे आहे, ह्याच्यामध्ये मी काळ्या कपिले गाईचं तूप आहे, हे मी तूप आणलेलं आहे. तर हे तूप मी थोडंसं याच्यावर टाकणार आहे. हां, तुम्हाला खोटं वाटेल पण हे मी पिऊन पण दाखवू शकतो. तूपच आहे. तर मी हे तूप याच्यावर टाकेल आणि मग तुम्हाला दिसेल तर अग्नी प्रज्वलित होईल. आणि आपल्याला दिसतं आहे की इथं अग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि दिसतंय इथं मंत्रामुळं ओम फट स्वाहा म्हटल्यामुळं आता तुम्ही एखाद्याला असं लांबून पण पेटवू शकता. अच्छा. हां, मग तर कापूसच पेटवला तुम्ही माणूस पण पेटवू शकता. अरे बापरे. हां, असं सांगितलं जातं. तर हे काय आहे, हे तूप नव्हतं, हे होतं ग्लिसरीन. हां, ग्लिसरीन आपण चिक्कीमध्ये वापरतो किंवा आपलं तोंड आलं तरी आपण वापरू शकतो. हे खाऊ शकतो का नाही तर खाऊ शकतो, त्याच्यात काही ते हे medicated आहे ना हां, सर? तशा अर्थाने. हो, हां, बरोबर. तर मेडिकलचंच आहे ते. हो. आणि दुसरी गोष्ट मी ज्याच्यात तुम्हाला सांगितलं हा बुक्का आहे, तर ते बुक्का अजिबात नव्हता, ते होतं पोटॅशियम परमॅंगनेट, जे पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरलं जातं. पण पोटॅशियम परमॅंगनेट आणि ग्लिसरीन ह्याची रासायनिक अभिक्रिया झाली की उष्णता तयार होते आणि ती उष्णता इतकी तयार असते की खाली जो कापूस आहे तो लगेच पेटतो. आणि लोकांना असं वाटतं काय मंत्रशक्ती होती आणि त्यांनी तो अग्नी पेटवून दाखवला आम्हाला किंवा अचानक आग लागली. तर हे त्याच्या मागचं लॉजिक आहे.